सामाजिक बहिष्कारापासून संरक्षण, अटकाव आणि प्रतिबंध व सुधार विधेयक 2016 मांडलेलं आहे। सन्माननीय सदस्य जयंतराव पाटील, आमच्या वर्षाताई, सन्माननीय श्री राठोड, सन्माननीय सपकाळ, सन्माननीय शंभूराजे, उन्मेष पाटील उन्मेष नाही केलं का? हा, उन्मेष अच्छा, मला वाटलं नाही. ओके ओके, सॉरी, उन्मेष पाटील मागे फार मागे बसल्यानं माझं लक्ष नव्हतं। मी आवाजावर मला राठोड वाटलं। हा एक हो पाठवा ना। सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी देखील एक लेखी सूचना या संदर्भात देण्याचं या ठिकाणी सांगितलं। या सर्व सन्माननीय सदस्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो। त्यांनी काही सूचना केल्या, पण या विधेयकाला सर्वांनीच पाठिंबा दिला। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये अनेक अशा घटना गेल्या काही वर्षांमध्ये घडताना आपल्याला दिसल्या की ज्याच्यामध्ये जात पंचायतीच्या नावाखाली सामान्य माणसाला, गरीब माणसाला, कुठे दलित आदिवासी असतील त्यांना, कुठे वेगवेगळ्या समाजाला वाळीत टाकण्याचे प्रकार, त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे दंड करण्याचे प्रकार, म्हणजे स्वतःच न्यायालय बनून आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचा बहिष्काराचं वातावरण हे तयार झालेलं आपण बघितलं। विशेषतः गेल्या काही वर्षात एकट्या रायगड जिल्ह्यामध्ये जवळजवळ 46 असे गुन्हे घडले आणि 633 आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झाले। आणि वेळोवेळी या संदर्भात ही मागणी येत होती की अस्तित्वात असलेले जे कायदे आहेत हे कायदे याच्याकरता अपुरे पडत आहेत आणि म्हणून काही ऍडिशनल कायदा याच्याकरता एक केला पाहिजे, स्वतंत्र कायदा याच्याकरता केला पाहिजे, अशी बऱ्याच वर्षापासून या संदर्भातली मागणी चालू होती। आज आपण आयपीसीच्या अंतर्गत काही कारवाई करतो, पण त्याच्यामध्ये जी तरतूद याच्यात आहे त्या तरतुदी नसल्यामुळे तो गुन्हेगार सुटून जातो किंवा त्याला शिक्षा देता येत नाही किंवा वर्षानुवर्ष केस सुरू राहते आणि शेवटी पुराव्यामध्ये जी काही एक गॅप आहे त्या गॅपमुळे तो सुटून जातो। आणि म्हणून एक स्वतंत्र कायदा हा याच्याकरता करावा अशा प्रकारची मागणी सातत्याने येत होती। या सभागृहामध्ये मागच्या काळात मी असं घोषित केलं होतं की राज्य सरकार निश्चित या संदर्भातला एक स्वतंत्र कायदा तयार करेल आणि या विधेयकाच्या मसुद्या संदर्भात आपण तो राज्य शासनाच्या संकेतस्थळावर टाकला होता। 33 विविध संघटनांनी त्या संदर्भात काही सूचना, काही हरकती दिल्या होत्या। त्यांना सर्वांना आपण त्या ठिकाणी सुनावणी दिली। त्यानंतर सामाजिक न्याय विभाग असेल, आदिवासी विकास विभाग असेल, महिला व बाल कल्याण विभाग असेल, या सर्व विभागांचे याच्यावर अभिप्राय मागवले आणि त्यांच्या माध्यमातून देखील सर्वंकष कायदा आपल्याला कसा तयार करता येईल याचा प्रयत्न आपण केला आणि मग सर्व आवश्यक सुधारणासह आपण याला मंत्रिमंडळाची मान्यता दिली। हे जे विधेयक आहे, सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी असं विचारलं होतं की कुठे संविधानिक अधिकारांवर तर याचा काही म्हणजे अधिक्षेप होत नाही ना, तर या संदर्भात विधी व न्याय विभागाचं संपूर्ण अभिमत घेण्यात आलं। विधी व न्याय विभागाने अतिशय स्पष्ट अभिमत त्यामध्ये दिलं। त्यानंतर दुसरा प्रश्न आला की माननीय राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीची आवश्यकता आहे का, त्यातही त्यांनी सांगितलं की अशा प्रकारची आवश्यकता या कायद्याला नाहीये आणि त्यामुळे त्यानंतर आपण हा जो अधिनियम आहे हा या ठिकाणी मान्यतेस ठेवला। याच्यामध्ये सामाजिक बहिष्कार टाकणे ही कृती हा आपण गुन्हा ठरवलेला आहे। सदर गुन्हा जो आहे याच्यामध्ये आपण 3 वर्षापर्यंत कारावास किंवा 1 लाखापर्यंत दंड किंवा दोन्ही अशा प्रकारची तरतूद ठेवलेली आहे। त्याचप्रमाणे सदर नियमात सामाजिक बहिष्काराची एखादी घटना घडण्याची शक्यता असल्यास त्याबद्दल प्रतिबंधक कारवाई देखील आपल्याला करता येते। म्हणजे केवळ गुन्हा घडण्याची वाट पाहायची आवश्यकता नाहीये, तर प्रतिबंधात्मक कारवाई देखील आणि अटकाव करण्याची देखील तरतूद याच्यामध्ये आहे। त्याचप्रमाणे अपराधाखालील शिक्षापात्र अपराध बळी पडलेल्या व्यक्तींच्या संमतीने व न्यायालयाच्या परवानगीने त्या ठिकाणी आपापसात मिटवता येतील अशाही प्रकारची तरतूद त्या ठिकाणी ठेवली आहे। द्रव्यदंडाची शिक्षा लावण्यात आली तर त्यातला काही भाग न्यायालयाला जर असं वाटलं की हा त्या पीडितांना द्यायचा आहे तर द्रव्यदंडापैकी पूर्ण किंवा काही भाग हा त्या पीडितांना देखील देता येईल। त्यासोबत आपण
त्याच्यामध्ये जे काही पीडित आहेत त्यांच्या पुनर्वसनाच्या संदर्भातली तरतूद देखील ठेवलेली आहे. त्यामुळे सगळ्या तरतुदी यामध्ये आपण निश्चितपणे ठेवलेल्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की माननीय जयंतराव पाटील किंवा वर्षाताईंनी जी एक शंका बोलून दाखवली त्या संदर्भात निश्चित याच्यामध्ये काळजी घेण्यात आली आहे. तरी भविष्य काळामध्ये अशी काही समस्या त्या ठिकाणी जर आढळली तर त्यांची मतं पुन्हा ऐकून घेतली जातील. त्यात आवश्यकता असेल तर हे सभागृह सार्वभौम आहे. कुठे अडचण आली तर तसा बदल देखील निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी करता येईल. त्यासोबत उन्मेष पाटील यांनी याच्यामध्ये काही तरतुदी नसल्याबाबतचा जो काही उल्लेख केला तर मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की हा कायदा स्टँड अलोन नाही आहे. या कायद्यासोबत समजा स्त्री अत्याचार असेल तर स्त्री अत्याचार प्रतिबंधक अधिनियमातली कारवाई करताच येते किंवा आयपीसीची ऍडिशनल कारवाई याच्यात करताच येते. त्यामुळे हा कायदा पूरक कायदा आहे की या 2-3 कायद्याच्या अंतर्गत ज्या गॅप्स होत्या आणि ज्याच्यामुळे हे लोक सुटून जात होते त्या गॅप्स भरण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून त्या तरतुदीही ज्या ठिकाणी अशा प्रकारे एखाद्या स्त्रीवर वेगळ्या प्रकारचा अत्याचार झाला असेल तर त्याही संदर्भातले कायदे अस्तित्वातले तेही लागू होतील आणि हाही कायदा लागू होईल. आणि ते पॅरलली आपल्याला माहिती आहे की विविध कायद्याच्या अंतर्गत आपण चार्जशीट करतो आणि त्यानुसार न्यायालय जो काही निर्णय आहे तो निर्णय देत असतो. हर्षवर्धन सपकाळजींनी देखील या ठिकाणी जो मुद्दा मांडलेला आहे तर मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की जो आपण अधिकारी एक जो नेमलेला आहे त्या अधिकाऱ्याकडनं तीच अपेक्षा आहे जी आपण सांगितलेली आहे. म्हणजे त्याचं नाव जरी आपण ज्या प्रकारे आपण वाचलं त्या प्रकारे असलं तरी देखील त्याचं कार्य जे आहे ते आपण सांगितलं त्याप्रमाणेच असणार आहे. आणि आपण याच्यामध्ये नियम तयार करणार आहोत. त्यामुळे दंड किती हे आपण कायद्यात आणलेलं नाही ते नियमात येणार आहे आणि नियमामध्ये आपण उचित दंड हा निश्चितपणे त्या ठिकाणी ठेवू. शंभूराजेंनी कशाचं हा मानसिक नाही ते मानसिक नाही त्यांचं म्हणणं सामाजिक बहिष्कार अधिकारी त्याचं नाव दुसरं काहीतरी ठीक आहे. त्याचा विचार करून आपल्याला ते कधीही करता येईल. त्याचं नाव व्यापक करू त्याची. सन्मान्य शंभूराजेंनी राजकीय बहिष्काराच्या संदर्भातला विषय या ठिकाणी मांडलेला आहे. तोही जर सामाजिक प्रकारचा राजकीय बहिष्कार असेल तर तो याच्यात कव्हरच झालेला आहे. राजकीय प्रकारचा असेल तर मात्र मग त्याला फारसा काही त्याच्यावर तुमची कमिटी निश्चितपणे तयार करू. आणि म्हणून हो बालगृह आपण जे पुनर्वसन म्हटलंय त्याच्यामध्ये निश्चितपणे यातल्या विक्टिम्सला प्राधान्य हे देता येईल आणि त्या संदर्भातलं आपण जेव्हा नियम करू त्यावेळेस त्याची पॉलिसी देखील आपण निश्चितपणे तयार करू. संपूर्ण सभागृहाने याला समर्थनच दिलेलं आहे. सन्मान्य विरोधी पक्षनेत्यांनी ज्या सूचना केल्या जरूर त्या देखील आम्ही यामध्ये विचारात घेऊ. आणि म्हणून एक या सभागृहाच्या पुरोगामी परंपरेमध्ये एक चांगला पुरोगामी कायदा या ठिकाणी आपण एकमताने मंजूर करतोय ही मला याबद्दल अतिशय आनंद आहे. मी सभागृहाचे आभार मानतो आणि हा कायदा मंजूर करावा अशा प्रकारची विनंती करतो. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते खंड 22 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समान्यात यावेत. अनुकूल असतील त्याने म्हणावे. एकमताने विधेयकाचे भाग झाले. प्रस्ताव असा आहे की सन 2016चे विधानसभा विधेयक क्रमांक 23 महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण प्रतिबंध बंदी व निवारण विधेयक 2016 संमत करावे. प्रश्न सन्मान्य जयंत पाटील साहेब, सन्मान्य कपिल पाटील साहेब, सन्मान्य सुनीलजी तटकरे, सन्मान्य जयंतराव चांदूरकर, सन्मान्य नीलमताई गोरे, सन्मान्य भाई गिरकरजी या सर्व सन्मान्य सदस्यांनी या विधेयकावर आपलं मत प्रदर्शित केलं. या विधेयकाला पूर्णपणे समर्थनही दिलं. काही सूचना देखील या ठिकाणी केल्या. त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानतो. या बिलाची पार्श्वभूमी मी सुरुवातीला सांगितली आणि हे विधेयक तयार करत असताना आपल्याला ज्याप्रमाणे 2013 साली सन्मान्य उच्च न्यायालयाने असे निर्देश दिले की अस्तित्वात असलेले जे काही कायदे आहेत ते कायदे आज जात पंचायतीच्या माध्यमातून ज्या बहिष्काराच्या घटना चालल्या आहेत त्या घटनांवर निर्बंध घालण्याकरता अपुरे आहेत. अनेक सामाजिक संघटना या साधारण 2008 सालापासून सातत्याने अशा प्रकारचा कायदा करावा अशा प्रकारची मागणी करत होते आणि
गेल्या काही वर्षातल्या घटना बघता हा आपण विचार केला की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या जातीच्या पंचायतींच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टी होणं हे योग्य नाही आहे. कपिल पाटील साहेबांनी एक मुद्दा जो या ठिकाणी मांडला तो अतिशय महत्वाचा आहे. आणि भाई आपण जो मांडला आहे दोन्ही मुद्द्यांना मी एकत्रित करून सांगतो की हा जात पंचायतीवर बॅन करणारा कायदा नाहीये. जात पंचायतींनी चुकीची कामं करण्याला याच्यामध्ये बॅन आहे. त्यामुळे याच्यातनं जात पंचायती बंद करा असा त्याचा कुठलाही अर्थ होत नाही. तर त्यातनं सामाजिक बहिष्कार टाकता येणार नाही, त्यातनं कोणाला एक्सप्लॉइट करता येणार नाही, अशा प्रकारचा या कायद्याचा अर्थ आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी पंचायत चालू केली ती संविधानाच्या विरोधी कुठला निर्णयच घेऊ शकत नाही. त्यामुळे ती अबाधित चालेल आणि या कायद्याचा कुठलाही त्याच्यामध्ये त्याची अडचण येणार नाही. या कायद्यामध्ये सुरुवातीला आपण नवीन कायदा करतो. शेवटी कायदा आपण का करतो तर समाज व्यवस्थेमध्ये ज्यावेळी सामाजिक सुधारणा करायच्या असतात आणि त्या प्रबोधनाने होत नाही त्यावेळी आपण कायदा करतो आणि कायद्यातनं एक हळूहळू लोक प्रबोधनाकडे जातात आणि शेवटी कायद्याची आवश्यकता राहत नाही. त्यामुळे हा कायदा करताना सुरुवातीला यातल्या ज्या काही अपराध आहे हे अपराध हे बेलेबल केलेले आहेत, पण शिक्षा मात्र 3 वर्षापर्यंत त्याच्यामध्ये ठेवली आहे. त्याच्यामध्ये दंड 1 लाखापर्यंत ठेवलेला आहे. रणपिसे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण रूल्सच्या माध्यमातून निश्चितपणे तो जो काही दंड आहे तो पूर्णपणे कसा यांना प्राप्त होईल तोही यामध्ये प्रयत्न करणार आहोत. एक मगाशी आपण ज्याचा उल्लेख केला आणि मी थोडंसं त्या संदर्भात सांगितलं की कुठल्याही धार्मिक याच्यावर याचा अधिक्षेप होणार नाहीये. कारण 1960 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळेस आपण हा कायदा करत होतो त्यावेळी 1960 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातला निर्णय दिलेला आहे आणि त्यामुळे धार्मिक बाबींवर आपण नियमन करूच शकत नाही. याच्यामध्ये धर्म हा उल्लेख एकाच ठिकाणी आलाय, तो उल्लेख समाजाची व्याख्या करताना आलाय. त्यामुळे धर्मावर कुठलाही प्रतिबंध किंवा धार्मिक प्रथेवर कुठलाही प्रतिबंध याच्यामध्ये नाहीये. जात पंचायती याच्यावर याच्यातला प्रतिबंध आहे आणि म्हणून मी ज्याप्रमाणे सांगितलं की वेगवेगळ्या समाजाने त्या संदर्भातले आक्षेप घेतले होते त्याची सुनावणी केली आणि पूर्णपणे संविधान संमत कायदा झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न या निमित्ताने आपण केलाय. मला विश्वास आहे की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये दोन्ही सभागृहाने एकमताने समर्थन देऊन हा कायदा तयार केल्यामुळे आपण ज्याप्रमाणे तटकरे साहेब या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली की आपल्याला सामाजिक ऐक्यच या निमित्ताने आणायचं आहे. केवळ समाजातल्या ऐक्याला बाधा पोचवणाऱ्या काही प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्तीवर निर्बंध टाकण्या इतका कायदा आपल्याजवळ असला पाहिजे या दृष्टीनं हा कायदा आपण निश्चितपणे केलाय. आणि माझ्या भाषणातनं कुठेही जर रायगड जिल्ह्याच्या प्रती असा आक्षेप आला असेल तर तो आक्षेप मी केलेला नाही, तो मी परत घेतो. कारण हा आमच्याकरता अतिशय पूज्य अशा प्रकारचा जिल्हा आहे. त्याच्यामुळे सन्मान्य तटकरे साहेब आणि भाई जयंत पाटील म्हणजे त्याच्या ऐतिहासिक तो पूज्यच आहे, पण आपल्यासारखे महान नेते देखील या सभागृहाला या जिल्ह्याने दिले आहे. त्यामुळे कुठलाही अधिक्षेप नाही आणि म्हणून हा कायदा आपण सर्वांनी एकमताने या ठिकाणी मंजूर करण्याच्या संदर्भात जो पाठिंबा दिला त्याबद्दल आपले आभार मानतो. माननीय निलमताई आपण जी अपेक्षा व्यक्त केली आहे याचे नियम तयार करत असताना ज्या ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत आणि ज्या गोष्टींची आपण मागणी केली आहे त्या सगळ्या गोष्टी कन्सिस्टंट विथ ऍक्ट आहेत. त्यामुळे आपल्याला नियमात त्या घालता येणं शक्य आहे. त्या सगळ्या नियमामध्ये निश्चितपणे